पहिलं षटक राकेश पाटील जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना आपण बघतोय राकेशला प्रफुल्ल गावड आणि महेंद्र पाटील यांच्यासाठी संदीप पाटील साहेब बिरवाडी यांनी एक आगळं वेगळं बक्षीस लावलेलं आहे। इथे झेल घेतला आणि झेल सोडला तरी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल। ते टेंबोडेच्या या दोन दिग्गज खेळाडूंसाठी तर पहिला चेंडू डॉट बॉलने मात्र चेंडूची सुरुवात या षटकाची सुरुवात आपल्याला बघायला मिळते। राईट आर्म ओव्हर द विकेट मिलिंदच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय। वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावा चौकार। लागलं चौकारासाठी आणि 4 धावा इरादे स्पष्ट केलेले आहेत मिलिंदने। पुन्हा एकदा गोलंदाज इथून आपण बघतोय सुरेख फटका आहे। चेंडू इनटू द गॅप निघून जातोय दंदन दंदन करत 4 धावांकरिता चौकार हा येतोय। दोन बॅनर आपल्याला बघायला मिळतात, एक वाईडिश लॉंग ऑफला आणि एक डीप मिड विकेटला। प्रफुल्ल गावड जिथे उभे आहेत त्यांच्या मागे त्या बॅनरवर जर चेंडू पडला तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। शिवकृपा मंडप डेकोरेटर्स बिरवाडी यांच्याकडून सारंग पाटील आणि परशुरामजी पाटील साहेब यांच्याकडून मात्र आणि इथे लगातार तिसरा चौकार येतोय। मिलिंद पाटील इज ऑन फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय। काही जबरदस्त फलंदाजीचा नमुना मैदानाच्या आतमध्ये 40+ क्रिकेट आपण पाहतोय आणि काही सुरेख फटकेबाजी होताना आपल्याला बघायला मिळते। मिलिंद पाटील ब्रँड ऑफ उमरोळी मागच्या वर्षी आपण बघितलं तर यंगस्टार टेंबोडे संघाचा आयकॉन खेळाडू होता आणि सुरेख 40+ आगरी प्रीमियर लीग मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली होती। तोच मिलिंद मैदानाच्या आतमध्ये एका चांगल्या गोलंदाजा विरुद्ध चांगली फलंदाजी करताना राकेश पाटील यांच्या विरुद्ध लगातार 3 चेंडू 3 चौकार। राईट आर्म ओव्हर द विकेट इथे पुन्हा एकदा मात्र चेंडू निघतोय आणि समालोचन कक्षाला सलामी दिली जाते। या स्पर्धेतील 2025चा पहिला षटकार येतोय। ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल मिस्टर 18 धावा धावफलकावर राकेश पाटील। इथे चेंज ऑफ पेस केला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपण बघतोय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते। पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 19 धावा उमरोळी या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात। तर चांगली गोलंदाजी होती परंतु फटक्याची चांगली निवड केली गेली आणि इथे इनफिल्डच्या वरून खेळलं गेलं आणि लगातार 3 चौकार। त्यानंतर एक षटकार आला। घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये। कुठे जाऊ नका, पाहत राहा आगरी चषक बिरवाडी। सागरजी पाटील साहेब, सागर सुभाष पाटील उमरोळी, माफ करा टेंबोडे आणि सागर सुभाष पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र 500 रुपये आलेले आहेत षटकारासाठी। मिलिंदसाठी हे 500 रुपये आलेले आहेत। चांगली फलंदाजी मिलिंदच्या माध्यमातून आपण बघतोय। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 19 धावा आपण बघतोय धाव फलकावर। 5 षटकांचा खेळ असेल। 5 षटकांसाठी तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे आहेत। पहिलं
आणि दुसरं षटक हे पॉवर प्लेसाठी अनिवार्य असेल। पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकता। तेंबोडे संघ आपण बघतोय एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा संघ उमरोळी आपण बघतोय। षटक क्रमांक 2 प्रफुल्ल गावड। अव्वळीला अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता, शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला चेंडू आणि इथे पहिला चेंडू आपण बघतोय काही जबरदस्त लाईन लेंथवर हाताळला होता। चांगली गोलंदाजी करताना प्रफुल्ल गावड आपण बघतोय। तेंबोडे गावचं हे आणखीन अनमोल रत्न आपण बघतोय इथे। इथून उजव्या शीच्या बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप मारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात। षटक क्रमांक 2 सुरू आहे। दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, गोलंदाज प्रफुल्ल गावड, राईट आर्म ओव्हर द विकेट। इथे आपण बघतो सुरेख फटका आहे इनफिल्डच्या वरून, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला निघून गेलाय। क्षेत्ररक्षण होईल का, परंतु नाही। 4 धावा येतात आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 24 रन्स, लॉस ऑफ विदाउट लॉस। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळेल। इथून आपण बघतोय सुरेख फटका आहे, परंतु 1 बाउन्स, चौकार जातोय। मिलिंद पाटील थांबायचं नाव घेत नाही। धावसंख्या आपण बघतोय 28 धावा। उमरोळी संघ मात्र लय मध्ये आपल्याला बघायला मिळतोय। चेंडूंचा खेळ होतोय। धावसंख्या 28 धावा, विदाउट लॉस 28। युवा उमरोळीची गाडी टॉप गिअर मध्ये मात्र पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते। कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता 2 फलंदाज काय तंत्रशुद्ध फलंदाजी करताना बघायला मिळतात। आणि एक वैशिष्ट्य असं आहे की 10 चेंडूंचा खेळ होतोय आणि 10 चेंडूमध्ये 10 चेंडू मिलिंदने खेळलेले आहेत आणि 10 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा ह्या मिलिंदच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर अमोल पहिल्यांदाच सामोरे जाईल। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना प्रफुल्ल गावड आपण बघतोय। चेंडू क्रमांक 5 असेल। षटक क्रमांक 2, तेंबोडे संघाचा आधारस्तंभ म्हणून गेली कित्येक वर्ष यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण प्रफुल्ल गावड यांना बघतोय। परंतु बघा अमोल, पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर खाते कसं उघडलंय ते 6 ने। व्हॉट अ शॉट। घेऊया एक छोटासा ब्रेक। फेकला इथे मॅच बॉल आलेला आहे। गोलंदाज सज्ज होताना 35 रन्स ऑन द बोर्ड लागले गेले। 1.5 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय। या षटकाचा विचार केला तर 2 चौकार 1 षटकार। इथून पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळतोय अमोलच्या बॅटमधून। तंत्रशुद्ध फलंदाजी होताना आपण बघतोय आणि चेंडूला अडवलं, फेकलं, तोपर्यंत 2 धावा येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 37। 2 षटकांच्या समाप्तीखेर उमरोळी संघ आपण बघतोय बिनबाद 37। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक।
20 चौकार आणि 2 षटकार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह बघतोय आणि लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल मिस्टर राकेश पाटील. षटक क्रमांक दुसरा आहे. राकेशचं आपलं वैयक्तिक हे दुसरं षटक बघायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय तेंबोडे संघ. थोडंसं अंगलट आलंय हा डिसिजन. इथे आपण बघतो एज लागली होती. किरण पाटील एक तेंबोडे गाव म्हटलं तर किरण पाटील एक जाणीमाने एसटी रक्षक आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्याकडून चुकी होते. अग्री प्रीमियर लीग सुद्धा खेळले यंदाच्या वर्षामध्ये किरण पाटील. खानिवडे संघाकडून आपण बघितलं इथे सुद्धा चेंज ऑफ पेस केला होता आणि क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलंय तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा उमरोळी संघ आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने तेंबोडे संघ क्षेत्ररक्षण करताना 2.2 षटकांच्या समाप्तीखेर बिनबाद 39. पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये राकेश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. इथे मिलिंद पाटील चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. साहिल पाटील, मुनीत कुडू, हरीश आगिवले हे एक आणखीन कॅमेरामॅन आहेत. तर आमचे मॅन्युअली स्कोरर आहेत मिस्टर शुभम वजे मॅन फ्रॉम सरपाडा. आणि धावसंख्या 46. 46 धावा. 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा राकेश पाटील. यावेळेला आपण बघतोय राकेशच्या चेंडूवर सेलिम डॉनला चेंडू निघून गेलाय. एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या 47. 47 धावा. या षटकाचा विचार केला तर 4 सिंगल आणि 1 षटकाराच्या साह्याने 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये ज्या 19 धावा गेल्या होत्या त्याचं दुःख विसरून मात्र चांगली गोलंदाजी केली आणि इथून आपण बघितलं तर 10 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात 5 चेंडूमध्ये. 40+ क्रिकेट आहे त्यामुळे धावा येतील यात काही शंका नाही आणि एक मजेदार लढत आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. मिलिंद पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने मात्र हे षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 47 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात उमरोळी संघाच्या. बिनबाद 47. घेऊया एक छोटासा ब्रेक. बघायला मिळते तेंबोडे वर्सेस उमरोळी ही स्थिती आपण बघतोय. तर गोलंदाज राजू येतोय तेंबोडे संघाकडून. आपण बघतोय आणखीन एक हिरा तेंबोडेचा आपल्याला बघायला मिळतोय. चांगली मात्र फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते ती म्हणजेच तेंबोडे या संघाविरुद्ध उमरोळी संघाची. आर्ची वॉरियर्सचे सर्वेसर्वा जगदीश पाटील बहाडोली यांच्याकडून अमोलने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
आणि अमोल साडी मात्र जगदीश पाटील बहाडोली आर्ची वॉरियर्सचे मालक आपण बघतोय आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय, धन्यवाद. तर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर राजू. चेंडू क्रमांक आपण बघतोय दुसरा घेऊन येईल, राईट आर्म ओव्हर द विकेट. मिलिंदसाठी हा चेंडू असेल 48 रन्स विदाउट लॉस. ही जमेची बाजू आपल्याला बघायला मिळते उमरोळी संघाची. हे दोन खेळाडू असे आहेत की ज्यांनी मात्र पूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. एक 14 चेंडूमध्ये 36 धावा, दुसऱ्यामध्ये 5 चेंडू आणि 11 धावा. मिलिंद पाटील एक मोठा प्रहार, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बॅक टू डगआउट होतोय. मिलिंदच्या खेळीला इथे 15 चेंडू आणि 36 धावा हे आपण बघतोय. खेळी मिलिंदची इथे संपुष्टात येताना आणि न्यू मॅन इन मिस्टर संदेश मैदानात जाईल तोपर्यंत घेऊया एक छोटा संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. युवा उमरोळीचा हा एक खेळाडू आपण सातत्याने खेळताना बघतोय आणि आज उमरोळी 40+ संघाकडून खेळताना आपण बघतोय. मिडल स्टंपला गार्ड घेताना आपण बघतोय आणि काय जबरदस्त फलंदाजी आग्रे प्रीमियर लीग मध्ये राहिली गेली ती म्हणजेच आपण बघतोय चिटी 11 मागणी या संघासाठी. संदेश पाटील छोटा पॅक आणि धमाका एवढा मोठा झालाय की तेंबुडे संघ इथे हादरलेला आहे. 50+ होताना आपल्याला बघायला मिळतात उमरोळी संघ. पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार, बिग हिट आपल्याला बघायला मिळतोय. ऐकूया हे लोणच्याप्रमाणे आहे, जेवढा तुम्ही मुरवतील तेवढी चव चांगली लागते आणि त्याच पद्धतीने संदेशची फलंदाजी भरत जाते. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव येते आणि एका धावने धावसंख्येचा विचार केला तर 55 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. राजूने पहिली सफलता मिळवून दिली. 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी करताना सध्याच्या स्थितीला आपण बघतोय तेंबुडे संघाकडून पहिलं षटक असं हाताळलं जातंय की जिथे धावा थोड्याशा कमी खर्च झाल्यात आणि एक गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. इथे आपण बघतोय प्रफुल्ल गावड चेंडूच्या खाली झेल सुटलाय आणि 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. 40+ क्रिकेट आहे, या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. आणि ॲज अ एसटी रक्षक म्हणून गेली कित्येक वर्ष तेंबोडे संघाकडून यंगस्टार तेंबोडे विनस तेंबोडे संघाकडून खेळताना आपल्याला प्रफुल्ल गावड बघितले. त्यामुळे थोडासा आउटफील्डमध्ये आणि यष्टीरक्षकच्या भूमिकेत या 2 वेगळ्या भूमिका आहेत, त्यामुळे थोड्याशा चुका होतील. 57 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. राजू इथून आपण बघतोय अमोलच्या बॅटमधून 1 धाव येताना धावसंख्येचा विचार केला तर 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 58. 58 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. घेऊया एक छोटासा ब्रेक. धावा धावफलकावर आपल्याला 58 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 4 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघतोय 14.50 ची सरासरी राखली गेली. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 73 पर्यंत पोहोचू शकते उमरोळी.
आणि इथून पहिल्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळलाय, वन बाउन्स चेंडू निघून गेलाय, ओव्हर द रोप 4 धावांकरिता चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या आपण बघितली तर 62 62 धावा. तर ज्या संघाने आपली प्रवेश फी जमा केलेली नाही त्यांना विनंती करेन, 40+ क्रिकेट आहे, वारंवार अनाऊन्स करण्यासाठी भाग पाडू नका, आपली प्रवेश फी आपण जमा करावी. इथे आपण बघतोय चेंडू गेलाय उजव्याच्या बाहेर आणि प्रवीण गावड एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी करताना आपण बघतोय. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, पंचाने घेतला तर फक्त त्यांना काय वाटलं डाऊटफुल तर फलंदाज आणि गोलंदाज घेऊ शकत नाही, ते लक्षात ठेवा. पुन्हा एकदा गोलंदाज, इथे आपण बघतो संदेशच्या बॅट मधून हवेमध्ये चेंडू आहे, राकेश पाटील चेंडूच्या खाली आणि इथे फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक आपण बघतोय उमरोळी संघाला दुसरा लागतोय. 63 या धावसंख्येवर प्रवीण गावड काय कमालीची मात्र गोलंदाजी करताना जयकांत मागच्या वर्षी आग्री प्रीमियर लीग खेळले होते, काय सुरेख फिटनेस आपल्याला बघायला मिळाला होता चेकान यांचा. 64 लॉस ऑफ 2 विकेट आपण बघतोय. उमरोळी संघ मजबूत स्थितीमध्ये, हायेस्ट टोटल आपण बघतोय आग्री चषक बिरवाडी 2025 ची 64. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये प्रवीण गावड. इथे आपण बघतोय फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूला प्रफुल गावड क्षेत्ररक्षण करतील का, परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पार चौकार आणि 68 धावा धावफलकावर विजयासाठी आपण बघितल्या तर तेंबोडे संघाला 69 धावांचं लक्ष समोर असेल. चला तेंबोडे संघ इथे येऊन बसायचा आहे.
वैभव आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. वैभव पाटील आणि प्रफुल्ल गावड. चला सफाळे आणि सरपाडा दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. अग्री समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी सचिन गोवर्धन ठाकूर, संचालक श्री धनेश विष्णू ठाकूर, शाखाध्यक्ष वैभवी विकास ठाकूर, उपशाखाध्यक्षा विलास सदाशिव किनीस, शाखा चिटणीस संदीप भगवान पाटील, उपशाखा चिटणीस श्रीकांत सुकुर ठाकूर, स्पर्धा प्रमुख राजेंद्र लक्ष्मण गावड, सभासद विलास अनंत पाटील, सभासद अनिल सुरेश ठाकूर, सभासद स्वप्नील कृष्णा पाटील, सभासद नीलम प्रीतम ठाकूर, सभासद मिनल मंगेश ठाकूर, सभासद आणि रमेश यशवंत किणी हिशोब तपासनीस या सर्व मान्यवर आणि अग्री समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि बिरवाडी अग्री समाजोन्नती मंडळ आणि पूर्ण बिरवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. अग्री चषक बिरवाडी आणि हे स्पर्धेचं यंदाचं 8वं वर्ष. अग्री प्रीमियर लीग 40+ आज दुपारी 2 वाजता सभेचं आयोजन केलं आहे. तरी सर्व अग्री 40+ अग्री बांधवांना माझी नम्र विनंती असेल, आपण या सभेमध्ये सहभागी होऊन येणारी अग्री प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वी करायची आहे. 40+ अग्री प्रीमियर लीग बघा, विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण मैदान बघतोय. असं वाटतंय की लाईव्हच्या माध्यमातून एखाद्या लेदर क्रिकेट मैदानावर आपण ही स्पर्धा खेळतोय. आणि काय हिरवळ आपल्याला बघायला मिळते. 30 यार्ड सर्कलमध्ये पूर्णपणे हिरवळ आपल्याला बघायला मिळते. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सुद्धा हिरवळीचं साम्राज्य या मैदानावर आपण बघतोय विश नेटवर्कच्या माध्यमातून. तर सरपाडा संघाचा कर्णधार आहे ते सफाळे संघाचा कर्णधार सुद्धा संदीप वजे इथे उपस्थित झालेले आहेत. आदरणीय रवींद्र ठाकूर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे पुढील सामन्याची. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी उमरोळी संघाकडून प्रमोद आपल्याला बघायला मिळतोय. तर चला सामन्याला सुरुवात करूया आपण. सामना क्रमांक 2 आपण बघतोय आणि दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावाला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. पहिलं षटक प्रमोद. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. प्रफुल्ल आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण बघतोय पहिल्या चेंडूवर टॅप पद्धतीने खेळला गेलेला हा फटका आपण बघतोय. संदेश पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळतात. रोहितकडे चेंडू फेकला गेला आणि 1 धाव येते. 29 चेंडू 68 धावांचं लक्ष समोर असेल. बघा विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय ऑन स्क्रीन जे श्रोते बघत असतील, एका बाजूने टॉस केली जाते ते दृश्य सुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि दुसऱ्या बाजूने सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये ते दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. आणि इथे आपण बघतोय संदेशने क्षेत्ररक्षण केलं, चेंडूला फेकलं, तोपर्यंत 2 धावा ह्या परिपूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या आपण बघतोय 3 धावा बिनबाद 3. टेंभोडे संघाची स्थिती आपल्याला बघायला मिळते. वैभव पाटील काय नाही माहिती त्याला आपण सांगितलं नाही हो, पण त्याला आता डायरेक्ट सांगितलं नाही तर मी कसं थांबवू. नाही तर तुम्ही सांगतील मग एकदा फोन करा ना त्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं सुरू आहे. तर डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 4 धावा 27 चेंडू आणि आता विजयासाठी 65 धावांचं लक्ष समोर आहे. मोठे फटके खेळावे लागतील ज्या अनुषंगाने पहिल्या डावामध्ये फलंदाजी झाली होती आणि त्याच पद्धतीची फलंदाजी तुम्हाला सुद्धा करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील
गोलंदाज इथे आपण बघतोय एक सुरेख फटका आहे, चांगल्या फटकेची निवड केली, क्षेत्र निवडलं गेलं ते लॉंग ऑफला, रोहित पुढे सरसावला आणि चेंडूला उचलला फेकलं, तोपर्यंत 2 धावा येतात आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं सुरू आहे. 4 चेंडूचा ॲक्युरेट खेळ होताना मिस्टर प्रमोद काय सुरेख गोलंदाजी करतोय. 26 चेंडू 63 धावा. इथे आपण बघतोय सुरेख फटका आहे, चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर निघून गेला आणि धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा. इथे आपण बघतो सुरेख फटका आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटला इथे आणि झेल सुटल्यानंतर एकदा वेताना धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 11. घेतो एक छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक घेऊन जा पटकन, एक घेऊन जा पटकन. तर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली आपण. तिथे वॉटर बॉक्स आहे, तिथून खाली बॉटल घेऊन या. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या आपण बघतोय टेंभोडे संघ जाऊन पोहोचलेला आहे. बिनबाद 11. चांगली स्थिती. प्रफुल्ल गावड 1 चेंडू 1 धाव. वैभव 5 चेंडू आणि 9 धावा. चंद्रकांत ठाकूर मंडळ जय हनुमान मंदिर आहे आणि या मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांतजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन आपण स्वप्नील पाटील डॉन इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. चंद्रकांत ठाकूर सरांना विनंती करेन. आणि या दरम्यान आपण बघतो 9 चेंडू मात्र घोषित केला गेला इथे आणि जो झेल घेतला होता, जो आनंद थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता, तो आनंद फार काळ टिकला नाही आणि इथे आपण बघतोय की 9 चेंडूवर झेल घेण्यात आला. बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय स्वप्नील पाटील एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळते आणि त्यांचा शुभ सन्मान होताना आपण बघतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सभासद आहेत अग्री समाजोन्नती मंडळ बिरवाडीचे आणि 9 चेंडू घोषित केला गेला. इथे फ्री हिटचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय
मिलिंद पाटील गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर 24-56. फ्री हिट आहे प्रफुल्ल गावडच्या बॅटमधून. डीप बॅकवर्ड पॉइंट, चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 23 चेंडू 54 धावा. परशुराम पाटील सरांना विनंती करेन, आपण प्रीतम श्रीधर पाटील, प्रीतम श्रीधर ठाकूर हे उपस्थित आहेत आणि यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. तर उर्फ पिंट्या प्रीतम श्रीधर ठाकूर सर इथे उपस्थित आहेत. पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आणि परशुराम पाटील सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण. तर बघा, आज पिंट्या दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना असेल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला या आगरी समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी आणि आगरी चषक बिरवाडीच्या माध्यमातून मी मनोज पाटील आपणास लक्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद. यावेळेला आपण बघतो एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चौकारानंतर, त्यानंतर मात्र चेंडू आलाय तो लेग बाईकच्या साह्याने 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. आता चेंडू शिल्लक आहेत 21 आणि विजयासाठी आपण बघितलं तर तसेच राजेंद्र गावड सरांना विनंती करेन, आपण योगीजी ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. 20 मध्ये 49 हे समीकरण आहे. इथे आपण बघतोय राऊंड द विकेट मारा करतोय, चेंडूला मात्र फेकलंय ते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार येतोय, 6 धावा. व्हॉट अ शॉट. धावा विदाउट लॉस. तेंबोडे संघ आपण बघतोय वैभव पाटीलच्या बॅट मधून एक देखणा फटका आपल्याला बघायला मिळाला. याआधी आपण प्रफुल्ल गावडच्या बॅट मधून चौकार बघितला. इथे सरळ बॅटने खेळलेला हा फटका आपण बघतोय. क्षेत्ररक्षक संदेश खाली आहे आणि संदेश कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. न्यू मॅन इन मिस्टर राकेश पाटील मैदानात येईल तोपर्यंत घेतोय. प्रफुल्ल गावड आणि राकेश पाटील या जोडीवर मात्र सर्व काही अवलंबून असेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये आपण बघितलं तर साहिल पाटील आणि शुभम वोझे आम्हाला दाखवतात की 43 धावा. बघा ऑन स्क्रीन सुद्धा आपण बघू शकता, एका बाजूने उमरोली आणि दुसऱ्या बाजूने टेंबोळे हे 2 संघ एकमेकांसमोर बघायला मिळतात. 18 मध्ये 43 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. 18 चेंडू शिल्लक आणि 43 धावांची गरज तेंबोडे संघाला. विजयाचं हे समीकरण आपल्याला बघायला मिळते आणि पुन्हा एकदा गोलंदाज ज्याने पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं तोच गोलंदाज येतोय मिस्टर प्रमोद आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 3
रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला तर 14.33 आणि 40+ क्रिकेटमध्ये 14.33 ही सरासरी जास्त नाहीये. होऊ शकतात कारण खेळाडूंकडून थोड्याशा चुका होतात, वाईट चेंडू हाताळले जातात, सीमारेषेवरून फेकी नीट येत नाही, त्यामुळे या गोष्टी घडत असतात मैदानाच्या आतमध्ये. तर ह्या धावा होऊ शकतात. 18 मध्ये 43. गोलंदाज यानंतर सफाळे आणि सरपडा. आपण तयार आहे लगेच, कुठल्याही प्रकारचा विलंब न करता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गोलंदाज प्रमोद, राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रफुल्ल गावड, सुरेख फटका, क्षेत्र निवडलं गेलं, डीप बॅकवर्ड पॉइंट आणि चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार येतोय. आता मात्र टेन्शन वाढवलेलं आहे. विचार करण्यास भाग पाडणारी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते प्रफुल्ल गावड यांच्याकडून, कारण 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावांचं आता लक्ष समोर असेल. 17 मध्ये 39. इथून थोडीशी मात्र धकधक वाढली असेल, हृदयाचे ठोके जोरात पडू लागले असतील, कारण सामना हातातून निसटून जातोय की काय हे चित्र मैदानाच्या आतमध्ये जर राकेश पाटील यांनी चांगली फलंदाजी केली. ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय राकेश, तर मात्र नक्कीच या वेळेला सुद्धा चौकार येतोय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. ली 16 चेंडू 35 धावा. समीकरण पूर्णपणे आता सामना जर आपण बघितला तर बॅलन्सिंग बघायला मिळतोय. 2 संघ मात्र असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल की काय, परंतु प्रफुल्ल गावड आता मात्र 6 चेंडू 15 धावा. याआधी आपण बघितलं वैभवला चांगली फलंदाजी करताना, आणि राकेश पाटील अजूनपर्यंत मात्र फेस करत नाही चेंडूला, कारण नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. 16 चेंडू 35 धावा हे समीकरण आहे टेंबोडे संघासाठी. प्रमोद, सुरेख फटका आहे, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता प्रफुल्ल गावड नावाचा हा एक सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेला आहे. या 3 चेंडू मध्ये 14 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये आता 15 मध्ये 29 राहिल्यात. एका बाजूने राकेश पाटील आहे, हार्ट हिटर आहे, आणि दुसऱ्या बाजूने मात्र आग ओकणारी फलंदाजी करताना मिस्टर प्रफुल्ल गावडला आपण बघतोय. 40 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. काय जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रमोद, गोलंदाज. इथून आपण बघतोय चेंडू निघून जातोय इन टू द गॅप. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूला अडवण्यामध्ये यश येईल का, तर एस. आणि इथून 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. बहुमूल्य अशा 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. 14 मध्ये आता 27 धावा. समीकरण मात्र सोपं करून ठेवलंय. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सुरेख सामना रंगताना आपण बघतोय. पुन्हा एकदा प्रमोद हा गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर. 14 चेंडू आणि 27 धावा. अवघडेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय, तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने मात्र ह्या चेंडूची सांगता होते. इथून पहिला चेंडू निर्धाव येताना आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे सफाळे संघाने नाणेफेक जिंकून. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा प्रमोद पाटील आणि प्रफुल्ल गावडच्या बॅटमधून. या वेळेला मात्र थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार. 23 धावांचं लक्ष समोर असेल आणि चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 12.
12 चेंडू 23 धावा. सामन्यामध्ये आले रंगत आणि ही रंगत द्विगुणित करण्यासाठी जातोय आपण डीजे कडे. प्रतिम हाताळलं होतं. धावा दिल्या होत्या फक्त आमचे शुभम वसे आम्हाला दर्शवतात की 11 धावा, परंतु त्याच प्रमोदने तिसरं षटक हाताळलं आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार 1 षटकार आणि 2 धावा असं एक षटक आपल्याला बघायला मिळालं. 20 धावा. यतीन वझे मागचं आगरी प्रीमियर लीग 40+ यतीन वझेने चांगली गोलंदाजी केली होती. 12 चेंडू 23 धावा. यतीन वझे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. सुशांत वझे यांचे पिताश्री. मुलाला तर चांगले धडे दिले, एक चांगला परिपक्व फलंदाज बनवला, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना यतीन वझेने इथे राकेशला बाद केलंय आणि राकेश शून्यावर मात्र परतलेला आहे. 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असताना पट्ट्यामध्ये चेंडू आला होता. फक्त इनफिल्ड क्लिअर करायचा होता चेंडू. राकेशने निराशा केली. राकेश आणि प्रफुल्ल गावड असते तर मात्र ह्या धावा नक्कीच होऊ शकल्या असत्या. 11 चेंडू 23 धावा हे समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आगरी चषक बिरवाड ही स्पर्धा आपण बघतोय. लाख मोलाची अशी ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 44,444. द्वितीय पारितोषिक आपण बघतोय 33,333 आणि तृतीय पारितोषिक 11,111 आपण बघतोय. आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की आगरी समाज हा एक गाव एक संघ नाही तर शाखेनुसार मात्र ही स्पर्धा खेळवली जाते. 22चा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर 10 चेंडू आणि विजयासाठी आता 22 धावांचं लक्ष आहे. यतीन वझे व्हॉट बॉलिंग, काही जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतं ते यतीन वझे. प्रदीप पाटील आपण यायचं इथे. प्रदीप पाटील दुर्गा पाटील मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण कृपा पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. स्वप्नील पाटील यांच्या सौभाग्यवती आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करायचा आहे दुर्गा पाटील मॅडम. आणि इथून आपण बघतोय प्रफुल्ल गावड यांच्या बॅटमधून 2 धावा येताना. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या आता विजयासाठी 9 चेंडू आणि 20 धावा. 9 चेंडू 20 धावा. एक मोठा फटका खेळावा लागेल. इथून चित्र आपल्या स्पष्ट झालेलं आहे कारण दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्त्वाचा आहे. करो या मरो लढत आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने निर्धाव चेंडू फेकण्यासाठी ऑन स्क्रीन आपण बघणार आहोत. कृपा पाटील मॅडम यांचा सत्कार होताना आपल्याला बघायला मिळतो आणि चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. प्रफुल्ल गावड काय जबरदस्त फलंदाजी करताना आपण बघतोय.
सुरेख आणि तंत्र पोहोचलेला आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपण बघतोय मिस्टर यतीन। या बॉलला एक मोठा फटका येतोय आणि चेंडू निघून जातोय। झेल घेतला जाईल का तर नाही, वन बाउंड चौकार। हा झेल खूप महत्वाचा होता। इथे प्रयत्न तर खूप छान केले होते अमोलने, परंतु या प्रयत्नांना यश आलं नाही। प्रफुल्ल गावड यांनी मात्र सुरेख फलंदाजी केली। समीकरण साहिल पाटील आणि शुभम वजे आम्हाला दर्शवतात की 6 चेंडू आणि 10 धावा जबरदस्त। मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते। मैदान पूर्ण भरलेलं असतं। संध्याकाळी 5 वाजता सामन्यांना सुरुवात होते आणि रात्रीचे 12 किंवा 1च्या दरम्यानमध्ये मात्र सामने संपतात, परंतु खरोखरच एक अप्रतिम असं आयोजन असतंय या टेंबोडेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात। मात्र हे अंडरम टेंबोडे बॉक्स प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण बघितली। 6 चेंडू 10 धावा हे समीकरण आपण ऑन स्क्रीन बघतायत। विश नेटवर्कच्या माध्यमातून टार्गेट 69चं आहे आणि 59 धावा धावफलकावर लागल्या गेल्या। कारण रन रेट आपण बघतोय 14.75 आणि जी धावगती पाहिजे ती आपण बघतोय 6 मध्ये 10ची सरासरी मात्र तुम्हाला राखायची आहे। इथून येतोय मिस्टर छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं अवघ्या अग्री टेनिस क्रिकेट इतिहासामध्ये संदेश राईट आर्म राऊंड द विकेट। इथे आपण बघितलं तर चेंडू निर्धाव निघून गेलाय। बघा सामन्यामध्ये ट्विस्ट इथे आलेला आहे। पहिला चेंडू डॉट खेळल्यानंतर असं वाटतंय की संदेश जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच मिस्टर प्रशांतला, कारण चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 5। इथून 1-2 डॉट बॉल जर संदेशने टाकले स्ट्राईकवर प्रशांतला ठेवलं तर नक्कीच प्रफुल्ल गावड यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आपल्याला बघायला मिळेल। परंतु फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला पाठवलंय रोहितने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय। प्रफुल्ल गावड स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील यात काही शंका नाही, कारण इथून आता 4 चेंडू आहेत आणि 9 धावांची गरज आहे विजयासाठी। 4 चेंडू 9 धावा अजूनपर्यंत सांगणं चुकीचं ठरेल की कुठला संघ इथे विजय संपादन करेल, कारण प्रफुल्ल गावड हा एकमेव खेळाडू असा आहे ज्याने सूत्र पूर्णपणे आपल्या हातात घेतलेत। टेंबोडे संघाला विजयाच्या अगदी जवळ नेऊन ठेवलंय, परंतु संदेश विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो 40+ क्रिकेटचा विचार केला तर। यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु प्रफुल्ल गावडला थांबवणं मुश्किल नाही तर नामुमकिन आहे। 6 धावा षटकार येतोय आणि प्रफुल्ल गावड यांच्या वैयक्तिक जर धावा आपण बघितल्या तर 45, म्हणजे इथून एक षटकार आला तर या 40+ आगरी चषक बिरवाडीचं पहिलं अर्धशतक हे प्रफुल्ल गावड यांच्या नावावर आपल्याला बघायला मिळेल। 15 गोलंदाज होता, चांगल्या गोलंदाजी करतोय मिलिंद। पहिलं षटक फक्त अवघ्या 11 धावांचं गेलं होतं आणि तदनंतर मात्र जी फलंदाजी आपण बघितली खास करून प्रफुल्ल गावड, बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय प्रफुल्ल गावड रन्स 45 बॉल 15, त्याच्यामध्ये चौकार षटकार किती आहेत ते सर्व काही दाखवलं गेलं। इथे एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते, फेकी होई तोवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि बघा हे 40+ क्रिकेट आहे, हे 40+ क्रिकेट आहे. आणि धावसंख्या आपण बघतोय तर विजयासाठी फक्त एका धावेची गरज आहे. बघा कंपल्सरी चेस आहे, तेंबडे संघ लक्षात ठेवा. इथून 2 डॉट बॉल उमरोळी संघ सुद्धा विजय होऊ शकतो. विश नेटवर्क काय क्लिअरिटी आहे, अत्यंत कमी वेळामध्ये विश्वास पाटील आणि त्यांची पूर्ण टीम आपण बघतोय. साहिल पाटील असतील, मुनीत कुडू असतील, अजून आमचे कॅमेरामॅन आहेत हरीश. तर नक्कीच या पूर्ण टीमने अत्यंत कमी वेळामध्ये म्हणजे मागील 1 वर्षामध्ये आपण बघतोय काय लाईव्हच्या दुनियेमध्ये आपलं नाव निर्माण केलेलं आहे. क्लिअरिटीच्या माध्यमातून आपण बघतोय ही स्पर्धा पाटील नेटवर्क आतापर्यंत क्लिअरिटीच्या माध्यमात आपल्या पालघर भागामध्ये होता, परंतु आता विश नेटवर्क हे नाव सुद्धा अग्रगण्य आपल्याला बघायला मिळतंय. इथून प्रफुल गावड 49 51 झाले का, माफ करा 51. प्रफुल गावड यांचं इथे अर्धशतक झालेलं आहे. 51 धावा 17 चेंडूमध्ये. काय जबरदस्त इनिंग, व्हॉट इनिंग आपण बघतोय. आणि ऑन स्क्रीन सुद्धा आपण बघतोय पंच सुद्धा मात्र या इनिंगला दाद देताना आपल्याला बघायला मिळतात. उमरोळीच्या प्रत्येक खेळाडूने मात्र अभिनंदन केलं ते प्रफुल गावड यांच्या या अति महत्त्वपूर्ण इनिंगचं. इथे आपण बघितलं तर मॅच समरी आता आपल्याला नक्कीच ऑन स्क्रीन बघायला मिळेल. 300च्या स्ट्राईक रेटने मात्र ह्या 51 धावा प्रफुल गावड यांच्या बॅटमधून आपण बघतोय. बघा फुल मॅच समरी आपण बघतोय. उमरोळी संघाने 68 धावा केल्या होत्या 2 गड्याच्या मोबदल्यात, ज्याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता. 15 चेंडू 36 धावा मिलिंदच्या, त्यानंतर 11 चेंडूमध्ये 23 धावा